नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. वाईट नजरला दूर करण्यासाठी श्रावण शनिवारी यातील एक उपाय नक्की करून बघा. मंडळी, सध्या चालू आहे श्रावण महिना. नियम आणि संयमांचा श्रावण मास सध्या आपण पाळत आहोत. या श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण या श्रावणामध्ये जो वार येतो तो कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे. त्यामुळे आपण सध्या व्रत वैकल्यांना सुरुवात केलेली आहे. पोथी पारायण आपल्या घरामध्ये लावलेले आहेत. त्याचबरोबर बऱ्याच प्रकारच्या पूजा अर्चना आपण श्रावण महिन्याच्या निमित्ताने करत आहोत. जे नियम आपण बाकी महिन्यांमध्ये पाळत नाही, त्या नियमांचे पालन सुद्धा आपण या महिन्यांमध्ये करत आहोत. तर श्रावणातला शनिवार हा मारुतीरायांना म्हणजेच हनुमानांना, त्याचबरोबर शनिदेवांना सुद्धा समर्पित आहे. अश्वत्थ मारुतीचे पूजन दर शनिवारी केलं जातं. तर या निमित्ताने आपल्याला हनुमानांना 11 पिठाचे दिवे तयार करून लावायचे असतात. त्यामध्ये साधारणतः आपल्याला प्रत्येक दिव्यात चमेलीचे तेल टाकायचं असतं आणि घरच्या पुरुषांनी ते 11 दिवे घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचं असतं. आपल्याला समजा मारुतीच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरी सुद्धा हे दिवे लावू शकतो. दक्षिण दिशेला तोंड करून, कारण दक्षिण दिशा ही शनिदेवांची दिशा, यमदेवांची दिशा किंवा मारुतीरायांच्या संबंधित सुद्धा काही उपाय पूजा आपल्याला करायची असतील तर पण पश्चिम दिशा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर मारुतीरायांना आपण रुईच्या पानांची माळ घालू शकतो. या दिवशी त्यांना गंध म्हणून तेलात भिजवलेला शेंदूर लावणे, त्यांच्या मंदिरात जाऊन नारळ फोडणं, त्याचबरोबर हनुमान चालीसाचे पठण करणे, अश्वत्थ मारुतीची किंवा संपत शनिवारची कथा वाचणे यासारख्या गोष्टी करून आपण शनिवारचा दिवस कारणी लावू शकतो. जसा आपण श्रावणी सोमवारचा उपवास म्हणजे महिलांसाठी सांगायचं झालं तर आपल्या पतीसाठी म्हणून हा उपवास आपण करतो आणि जे काही आपलं गाऱ्हाणं असतं ते आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्याकडे मांडत असतो. त्याचबरोबर श्रावणी शनिवारचा तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो खास आपल्या भावासाठी केला जातो. असं म्हटलं जातं, म्हणजे महिलांना आपल्या भावासाठी उपवास करायचा असेल तर त्यांनी श्रावणातले शनिवार केले तरी सुद्धा चालतं. आणि पुरुषांना सुद्धा मारुतीरायांच्या नावाने किंवा मग त्यांच्या भक्तीसाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावणी शनिवारचा उपवास करायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच करू शकता. आता श्रावणी शनिवारचा किंवा साध्या शनिवारचा एक महत्त्व आहे, ते म्हणजे आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता वाढलेली असेल, घरामध्ये भांडण, वाद, कलह म्हणजे ज्याला आपण गृहक्लेश म्हणतो, किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वारंवार नजर लागणे म्हणजे वाईट दृष्टी लागणे यासारखा प्रकार घडत असेल तरी सुद्धा काही उपाय आपल्याला या दिवशी करता येतात. म्हणजेच काय, असुरी शक्तींना घालवण्यासाठी किंवा नकारात्मक गोष्टींना दूर करण्यासाठी जसा आपण श्रावणामध्ये व्रत वैकल्यांचा आधार घेतो त्याच पद्धतीने काही उपाय सुद्धा आपण त्या दिवशी केल्यास नक्की आपल्याला त्याचा फरक 100% जाणवतो. आता मी तुम्हाला एक एक करून काही उपाय सांगते, त्यानुसार तुमच्या समस्यांना कोणते उपाय लागू होतात तसे तुम्ही ते करू शकतात. यातला सगळ्यात पहिला उपाय आहे दृष्ट काढण्यासाठी किंवा वाईट नजर उतरवण्यासाठी. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, बघा की माझा मूल नीट खात पीत नाही, त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नाही आहे, जिद्दीपणा म्हणजे हट्टीपणा खूप जास्त वाढलेला आहे, किंवा मोठ्या माणसांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं डोकं दुखणं, त्यांच्या कामात त्यांचं लक्ष न लागणे, सगळ्यांपासून अलिप्त राहावं असं वाटणं, डोळ्याखाली लाल लाल होणं, किंवा मग तो व्यक्ती पहिल्यापेक्षा खूप जास्त चिडचिडा झालाय असं तुम्हाला वाटत तर अशा वेळेस त्या व्यक्तीची नजर उतरवण्यासाठी तुम्ही हा उपाय श्रावणातल्या शनिवारी नक्की करून बघा. फरक 100% जाणवतो. आणि हो, ज्याची नजर काढायची आहे तो व्यक्ती अगदी लहान बाळ असेल किंवा मोठा माणूस असेल, म्हणजे वयानं जास्त असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीची नजर काढण्यासाठी तुम्हाला हा उपाय करता येईल. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वात घ्यायची आहे, एक सिंगल वात. मग तुम्ही ती फुलवात घ्या किंवा लांब वात घ्या, काहीच हरकत नाही. तर ती वात तुम्हाला काय करायचं आहे, मोहरीच्या तेलात बुडवायची आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर आपलं जे खाद्यतेल असतं फक्त ते खरगट नसावं. खाद्यतेलामध्ये तुम्ही मोहरी टाका, ते तेल कडकडीत गरम करून घ्या, म्हणजेच ते चांगलं कडू होईल. त्यानंतर काय करायचं, त्या तेलामध्ये तुम्ही घेतलेली ती वात बुडवायची. यासाठी ज्याची दृष्ट काढायची आहे त्याला दाराच्या उंबऱ्यात बसवायचं. त्याचं तोंड घराच्या आतल्या दिशेने राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला उंबऱ्यात बसवा
आणि जो दृष्ट काढणारा असेल तो दृष्ट काढून तसंच दारातून बाहेर निघेल. अशा पद्धतीने तुम्हाला कृती करायची आहे. जो दृष्ट काढणार आहे त्याने आपल्या डाव्या हातामध्ये ती पणती घ्यायची ज्यामध्ये आपण तेलात भिजवलेली वात ठेवली होती. ती वात पेटवायची नाही हे लक्षात असू द्या. त्याऐवजी इथे आपल्याला असं न करता ती उलट दिशेने दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायची आहे. त्यावेळेस तुम्ही मनातल्या मनात असं म्हणू शकता, ज्याची कुणाची दृष्ट लागलेली असेल ती निघून जाऊ दे. त्यानंतर काय करायचं, तसंच बाहेर निघायचं, म्हणजे दारातून थोडंसं बाहेर निघायचं. त्या पणती मधली वात पेटवायची. वात विझल्यानंतर ती पणती जळालेल्या वातीसह तुम्हाला अशा ठिकाणी टाकून द्यायची आहे की जिथे खूप कचरा असतो किंवा अगदी गटारीचे ठिकाण, घाण पाण्याचे ठिकाण, सांडपाण्याचे ठिकाण किंवा मग 3 रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ती पणती टाकून देऊ शकता. म्हणजेच काय, नकारात्मक गोष्टी आपल्यासाठी कचऱ्यात समान किंवा अशा खराब गोष्टींसारख्या आहेत तर त्यांना आपण त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. 100% प्रभावी हा उपाय आहे. तुम्ही शनिवारच्या दिवशी नक्की करून बघा. वेळ कधी, तर जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ होते त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा असतो. नजर काढणे किंवा दृष्ट काढणे या गोष्टी आपण सूर्य मावळण्याच्या वेळेस का कराव्या, जेणेकरून या गोष्टी सुद्धा कायमच्या मावळत्या जाव्या म्हणून किंवा त्याची कायमस्वरूपी नायनाट व्हावी म्हणून. म्हणूनच संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी हा प्रकार केला जातो. जर आपण त्याच्या उलट केले, म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळेला किंवा दिवसाढवळ्या आपण नजर काढणे, दृष्ट काढणे हा प्रकार केला तर या गोष्टी अजून उदयाला येतील असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो, काहीतरी वेळ असते. म्हणून सूर्य मावळायच्या वेळेला हा उपाय आपण करत जा. ज्याची दृष्टी तुम्ही काढली आणि त्याला दृष्ट लागली होती अशा व्यक्तीने हा सगळा प्रकार किंवा ही सगळी गोष्ट करून झाल्यानंतर हात पाय धुवावे किंवा मग आंघोळ करावी आणि देवाचे दर्शन घ्यावे. यानंतरचा दुसरा उपाय, जर तुमचं नवीन घर घेण्याचं स्वप्न असेल, ते पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटत किंवा मग तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे, तुम्ही नवीन फ्लॅट घेतलेला आहे, तिथे तुम्हाला पाहिजे तसं सुख लागत नाही किंवा तुमचं घर होऊन बरीच वर्ष झालेले आहे, तुमच्याकडे पैसा वगैरे सुद्धा भरपूर येतो, आता सुद्धा तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण पाहिजे तसं तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावत नाही, म्हणजे आपण म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला मनशांती लाभली पाहिजे. तर असा प्रकार तुमच्या घरी नाही आहे तर तुम्ही काय करायचं, श्रावणामध्ये बऱ्याचशा माहेरवाशिनी आपल्या घरी येत असतात. सणवार साजरे करण्यासाठी म्हणा किंवा मग थोडीशी हवापालट करण्यासाठी म्हणा. कारण प्रत्येक जण एका ठिकाणी कंटाळून जातो आणि मुलींचं म्हणजे लग्न होऊन कितीही वर्ष झाली तरी पण माहेरची आस काही सुटत नाही. कारण माहेरी त्या वयाची 20-25 वर्ष राहिलेले असतात आणि पूर्वीच्या काळी तर अगदी 16व्या 17व्या वर्षी, अगदी 18व्या वर्षी सुद्धा लग्न झालेले आहेत. पण मग माहेर हे त्यांचे जिव्हाळ्याचं स्थान असतं आणि आपल्या घरातल्या ज्या मुली लग्न करून सासरी जातात तर त्यांना सुद्धा आपण लक्ष्मीच्या स्वरूपात मानतो. त्यामुळे जेव्हा तुमच्या घरी तुमच्या माहेरवाशिनी येतील श्रावणामध्ये तर त्यांना आवर्जून शनिवारपर्यंत थांबवून घ्या. कारण शनिवारच्या दिवशी आपल्याला ही गोष्ट करायची आहे. तुमचा यापैकी कोणताही प्रॉब्लेम असेल, म्हणजे घरच्या संबंधित मी तुम्हाला जे काही सांगितलं, नवीन घर किंवा मग घरामध्ये सुख न लाभणे वगैरे, तर काय करायचं, तुम्ही एका मातीच्या बोडक्यामध्ये गूळ ठेवायचा आहे. गुळाचे 2-3 खडे तुम्ही ठेवू शकता. आणि बोडकस का सांगितलं, कारण बोडकस सहजपणे कोणाच्याही घरी उपलब्ध राहू शकतो. घरामध्ये आपल्याला काही हळदीचा काढा वगैरे करायचा असेल किंवा मग संक्रांत आपण साजरी करतो तर भरपूर बोडके आपल्या घरामध्ये पडलेले असतात. त्याचं नंतर काय करावं हा प्रश्न आपल्याला पडतो, म्हणून आपण तसेच ठेवून दिलेले असतात. तर मग ते बोडकं किंवा मग अगदी छोटंसं मातीचं भांडं तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ भरायचा आहे. 2-3 छोटे खडे तुम्ही भरले तरी चालतील. आणि नंतर तुमची जी माहेरवाशीण आहे, मग ती तुमची मुलगी असू शकते, तुमची नणद असू शकते, तुमची भाची असू शकते, कोणी पण. आणि नसल्यास तुमच्याच घरातल्या एखाद्या महिलेला तुम्ही हे काम करायला लावू शकता. तर मग शनिवारच्या दिवशी तुम्हाला ते गूळ भरलेलं मातीचं भांडे घेऊन एखाद्या अशा ठिकाणी जायचं आहे की जिथे माती आहे आणि ती माती थोडीशी उकडून तुम्ही घरामध्ये ते बोडकं पुरून देऊ शकता. त्यांना अगदीच हे करणं शक्य होणार नाही, म्हणजेच बाहेर जाऊन जमीन उकरून वगैरे, कारण मोठ्या शहरात असं होऊ शकतं. आणि हा उपाय करण्याची इच्छा आहे तर तुम्ही काय करायचं, तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या गॅलरीमध्ये, घराच्या अंगणामध्ये एखादी मोठी झाडाची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही त्या माहेरवाशिणीला ते मातीचं बोडकं गुळासहित पुरायला लावू शकता. आणि पुरत असताना तुम्ही श्री हा मंत्र तिला म्हणायला लावा.
भले तुम्ही कुंडीमध्ये पूर्ण किंवा बाहेर जाऊन तुमची जमीन जागा असलेला अजून किंवा मोकळ्या ठिकाणी तुम्ही गेला तिथे पुरायला लावलं तरी सुद्धा श्रीम हा मंत्र तुम्ही तिला म्हणायला लावायचा आहे. आणि अगदी ज्यांना कुंडीमध्ये बोडखं ते पुरायला जमणार नसेल तर कुंडी छोटी असेल मग बोडखं त्यामध्ये कसं करायचं हा प्रश्न तुमचा असेल तर तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्याचा तुकडा घेऊ शकता, म्हणजे खापराचा तुकडा आपण ज्याला म्हणतो. आणि जिथे मातीची भांडी मिळतात तिथे तुम्ही गेलात तर ते तुम्हाला अगदी छोटंसं खापर ते लोक नक्की देतील, कारण त्यांना पण त्यांचं काय करायचं असत नाही. म्हणजे मातीचं भांडं फुटलं की त्याचे जे खापर उरतात ते सुद्धा आपण या उपायासाठी वापरू शकतो. नक्की तुम्ही या माहेर वाशिनीला किंवा अगदीच माहेरी आलेल्या तुमच्याकडे कोणी नसेल तर घरातल्या कोणत्याही एका स्त्रीला एक लक्ष्मीचं स्वरूप मानून हा उपाय करायला लावा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख लावेल. जे शेतकरी असतील त्यांनी शेतामध्ये जाऊन माहेर वाशिनीला ही गोष्ट करायला लावली तरी सुद्धा चालणार आहे. यानंतरचा पुढचा उपाय हा सुद्धा तुम्ही श्रावणी शनिवार निमित्त नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये खूप वादावादी होत असेल, भांडण होत असतील, पती पत्नींचा एकमेकांची पटत नसेल किंवा मुलाचा आणि वडिलांचे एकमेकांची पटत नसेल किंवा जे कोणी असेल पण घरामध्ये तुमच्या अजिबात शांती नाही, सतत भांडणं, सतत वाद आणि या गोष्टींना तुम्ही खूप जास्त कंटाळला आहात, कारण या गोष्टीमुळे तुमचे बाकी कुठेही लक्ष लागत नाही किंवा मग तुमची जास्त ऊर्जा तिथेच खर्च होते. तर शनिवारच्या दिवशी काय करायचं, एक काळा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला तुरटीचे 2 खडे टाकायचे आहेत किंवा एक मोठा खडा तुम्ही त्या काळ्या कपड्यावर ठेवा. त्यानंतर आपलं जे खाण्याचं मीठ असतं, बारीक मीठ, ते 7 चिमटी मीठ तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावर टाकायचं आहे आणि त्या काळ्या कपड्याचं या सगळ्या पदार्थासह एक गाठोडं बांधायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी टांगून ठेवायचं आहे. ती घरामध्ये आल्यानंतर कुणाचीही नजर त्याच्यावर पडेल अशा ठिकाणी तुम्ही ते काळं कापड त्या पदार्थासह बांधून ठेवा. म्हणजे काय होतं, ज्याची कुणाची अशी वाईट नजर पडते किंवा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत की यामुळे हा प्रकार तुमच्या घरामध्ये घडतो तर ती सगळी नकारात्मकता या काळ्या कपड्यातील पदार्थ शोषून घेतात. तसंही काळा कपडा असेल किंवा तुरटी मीठ यासारखे पदार्थ असतील तर नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी किंवा दृष्ट लागलेली असेल तर ती उतरवण्यासाठी हे पदार्थ वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे तुम्ही जर पहिल्या शनिवारी हा उपाय केलेला असेल तर दुसऱ्या शनिवारी तुम्ही हे सगळे पदार्थ म्हणजे त्यांचं गाठोडं असेल ते तसंच तुमच्या हातामध्ये घेऊन जायचं. जिथे पाणी असेल तिथे तुम्ही ते साहित्य प्रवाहित करून द्यायचं आणि तो कपडा तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकायचा आहे. पाण्यात प्रवाहित करायचं नाही, नाहीतर पाण्यामध्ये याच गोष्टीमुळे प्रदूषण वाढतं. मीठ आणि तुरटी पाण्यामध्ये विरघळून जाईल, त्याचा काही विषय नाही, पण कपडा तुम्हाला कचऱ्यामध्येच टाकायचा आहे. तो अजिबात घरात आणू नका, नाहीतर मग उपाय केल्याचा काहीच फायदा नाही. श्रावणातल्या कोणत्याही शनिवार तुम्ही हा उपाय केला तर मग तुम्ही दुसरा पर्याय असा वापरू शकतात की लगेच दुसऱ्या शनिवारी हे सगळं साहित्य प्रवाहित करण्यापेक्षा जेव्हा श्रावणातला सगळ्यात शेवटचा शनिवार असेल तेव्हा तुम्ही हे साहित्य प्रवाहित केलं आणि कपडा कचऱ्यामध्ये टाकून दिला तरी सुद्धा चालतं. तुम्हाला या उपायाने नक्कीच फरक जाणवेल. आणि जो कोणी व्यक्ती हे गाठोडे विसर्जित करायला जाईल पाण्यामध्ये म्हणजे ते पदार्थ आणि कपडा कचऱ्यामध्ये, तर त्या व्यक्तीने आल्यानंतर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच बाकीच्या कामाला लागायचं आहे, हे लक्षात असू द्या. नकारात्मकता म्हणजे काय तर वाईट शक्ती. ही वाईट शक्ती घालवण्यासाठी तुम्ही श्रावणी सोमवारी शनिवारी अजून एक महत्त्वाचा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला लिंबू लागेल. लिंबू हिरवा असेल किंवा पिवळा झालेला असेल काही हरकत नाही, किंवा बऱ्याच वेळा बघा फ्रीजमध्ये आपण लिंबू ठेवतो आणि लिंबाची जी वरची साल आहे ती थोडीशी अशी ब्राऊन होऊन जाते किंवा अशी वाढल्यासारखी होते, पण आतमध्ये रस असतो. तर असं लिंबू तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. तर हे लिंबू तुम्हाला कापायचं आहे आणि त्यातली अर्धी फोड तुम्हाला या उपायासाठी वापरायची आहे. अर्धी फोड तुम्ही तुमच्या स्वयंपाकातल्या कामासाठी वापरली तरी सुद्धा चालेल. तर या लिंबाच्या फोडीवर तुम्हाला सुरुवातीला काय टाकायचं आहे तर मीठ, बारीक मीठ तुम्हाला त्याच्यावर टाकायचं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर तुम्हाला या लिंबाच्या फोडीवर टाकायची आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादं सुवासिक तेल असेल, शक्यतो आपण केसांना लावतो ते खोबरेल तेल, त्याला एक सुवास असतो, किंवा आपण खोबरेल तेलाऐवजी दुसरा कोणता तेल वापरत असतो. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, एखाद्या सुवासिक तेल त्याच्यावर 1-2 थेंब टाकायचं आहे. कारण नकारात्मक शक्तींना या पदार्थांचा किंवा अशा तेलाचा किंवा आपण जे म्हणतो ना
तर त्यांचा सुवास खूप जास्त प्रिय असतो आणि ते त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात. म्हणून असं म्हटलं जातं की कोणत्याही दिवशी सूर्यास्त झाल्यावर आपल्या अंगावर सुवासिक तेल म्हणा किंवा अत्तर हे लावू नये. यामुळेच आपल्याला नकारात्मक शक्ती जास्तपणे आपण त्यांच्या घराण्यामध्ये सापडतो. तर आपल्याला इथं त्यांनाच आकर्षित करायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढे त्यांना जाणणार आहोत. पण ते कसं, तर त्यासाठी तुम्हाला सुवासिक तेलाचे 1-2 थेंब त्यांच्यावर टाका. त्यानंतर लिंबाची जी काही अर्धी फोडी असेल तर त्याच्या सर्व बाजूने तुम्हाला लवंग टोचायचे आहे. तर जेवढं शक्य होतील तेवढ्या फुलासह असलेले लवंग तुम्ही टोचा आणि मग 2 लवंग तुम्ही लिंबाच्या फोडीवर टोचले तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला या पदार्थावर एक कापूरवडी ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे. प्रज्वलित केल्यावर काय होतं, हे सगळे पदार्थ जळू लागतात. लिंबाचा सुवास, लवंगेचा सुवास, तेलाचा सुवास, मीठ मिरचीचा सुवास, एक वेगळा असा वास त्याचा तयार होतो आणि त्यामध्ये त्या नकारात्मक शक्ती जळून जातात. तुम्ही हे लिंबू एखाद्या मातीच्या भांड्यात सुद्धा ठेवू शकता. सगळे पदार्थ ठेवून किंवा एखादी प्लेट असेल, वाटी असेल त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ते तुमच्या घरभर फिरवलं किंवा घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात तुम्ही ठेवून हा उपाय केला तरी पण त्याचा धूर तुमच्या संपूर्ण घरामध्ये पसरू शकतो आणि ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या तिथे बरोबर आकर्षित होतात आणि त्या ज्वालामध्ये त्या जळून जातात. हा सुद्धा अत्यंत प्रभावी उपाय आहे. शनिवारचा दिवस नकारात्मक शक्ती किंवा असुरी शक्ती घालवण्यासाठी, त्याचा नायनाट करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो. कारण या दिवशी आपण जे म्हणतो ना, हनुमान तत्व किंवा शनी तत्व ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि या दोन्ही देवता अशा आहेत की त्यांना अन्याय अप्रिय आहे. म्हणजेच काय, ते न्यायाच्या बाबत आपल्याला नेहमी साथ देतात. म्हणून आपण शनिवारी त्यांची भक्ती करत असतो. मंगळवारचा दिवस सुद्धा आपण हनुमानाच्या भक्तीसाठी म्हणजे ग्राह्य धरू शकतो. पण मग शनिवारी सुद्धा मारुतीरायांची, हनुमानाची सेवा केली जाते. त्यातल्या त्यात आता श्रावणाचे महत्त्व असल्यामुळे या वारांना तर अजून जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. तेव्हा हा उपाय तुम्ही श्रावणी सोमवारी नक्की करून बघा. नकारात्मकता घालवण्यासाठी लिंबू सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. चंडामुंडाचे प्रतीक म्हणून सुद्धा देवीला लिंबू वाहिले जातं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.